नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ पौर्णिमेचं महत्त्व. तसं तर पौर्णिमेला महालक्ष्मीची उपासना केली जाते, पण त्यासोबत या पौर्णिमेला तुम्ही भगवान विष्णूचीही उपासना करू शकता, कारण की हा महिना त्यांना समर्पित असतो. त्यासोबत या पौर्णिमेला आणखीन एक महत्त्व आहे, ते म्हणजे गुरुपौर्णिमासुद्धा या पौर्णिमेला म्हटले जाते. त्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व खूप जास्त आहे. या दिवशी तुम्ही ज्यांना गुरु बनवता किंवा बनवू इच्छिता किंवा मनाने तुम्ही मानलेले आहे, त्यांचे पूजन किंवा स्मरणसुद्धा केले जाते. त्यामुळं या पौर्णिमेचं एक विशेष महत्त्व आहे. त्यासोबत आषाढी पौर्णिमेला एक आणखीन हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेपासून हे सणाची सुरुवात होते. त्यानंतर सगळे सण यायला लागतात. रक्षाबंधन, पोळा वगैरे सगळे तिथून पुढं सणांची सुरुवात होते. त्यामुळं याला पहिला सणसुद्धा म्हणतात. म्हणून महाराष्ट्रात या पौर्णिमेला पुरण करण्याची सुद्धा प्रथा आहे. पुरण, पोळी, आमटी, भात करून आषाढ महिन्याची पौर्णिमा साजरी केली जाते. त्यासोबत या पौर्णिमेला आषाढ महिन्यात आपले मुलं निरोगी राहावं म्हणून सुद्धा आखाडीची पूजा केली जाते आणि ती पूजा केल्याने आपल्या घरात रोगराई येत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळं या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासोबत आणखीन काही आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.